पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावेचा कॉल केला आणि अप्रतिम गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि एक पहिल्याच बॉलवरती 3 धावा पूर्ण. 3 धावेच्या बरोबरीने इथे स्वतःचा आणि पूर्ण टीमचा अकाउंट ओपन करत असताना रामदास गुड रनिंग बिटवीन द विकेट. सुरेख इथे चान्स मिळाली म्हणजे चान्स मी तर संधीचं सोनं केलं यावेळेस दोन्ही फलंदाजांनी. गुड रनिंग बिटवीन द विकेट. पहिल्याच बॉलवरती विशालचं स्वागत केलं. 3 या धावसंख्येवरती पहिला षटक घेऊन आले ते विशाल. P1चं पहिला षटक. P1चा पहिला षटक घेऊन आलेत आपल्या टीमसाठी विशाल. पावरबंदीचं हे पहिलं षटक. दोन फिल्डर आपण पाहतो 30 या सर्कलच्या बाहेर सीमालगत फिल्डरिंग करत असताना. ओव्हर पिच बॉल होता. बॅकफुटवर आले होते. बॅकफुट पॉईंटच्या दिशेनं बॉल पाठवायचा होतं. तोपर्यंत बॉलवरती वेग होता. नक्कीच अतिशय वेगानं बॉल निघून गेला आणि पाठीमागे खूपसुरे एक काम किप्परच्या माध्यमातून. तोपर्यंत डॉट बॉल. आता मात्र कमबॅक केलं गोलंदाजानं दुसऱ्या बॉलवरती. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. पुन्हा एकदा तोच टप्पा. त्याच दिशेनं बॉलला फेकी केली. पुन्हा एकदा त्याच वेगानं फेकलेला बॉल सुद्धा. हा बॉल सुद्धा जाईल डॉट. पूर्णपणे 3 धावा आल्या. नंतर प्रेशराईज झालं गोलंदाजावरती. पूर्णपणे 2 बॉल डॉट आल्यानंतर पूर्णपणे प्रेशर रिलीज केलं यावेळेस गोलंदाजानं. 3 बॉल झाले. 3 बॉलवरती 3 धावा. फ्रंट फूटवरती आले होते. सरळ बॉल खेळायचा होता. मिड ऑनचा प्लेयर आला. बॉलला उचलला फेकतील तोपर्यंत एक धावाचा अवधी होता आणि एक धाव इथे पूर्ण. एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या टोटल स्कोर कार्डवरती 4. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवरती विशाल. त्याला फाईट करेल बॅट्समन रामदास लेफ्ट हँडेड बॅट्समन. फ्रंट फूटवरती आले. फुलटॉस बॉल होता. खूप सुरेख बॉलला गॅदर केलं. शॉर्ट कव्हर शॉर्ट मिड ऑन शॉर्ट स्क्वेअर लेगला बॉलला उचलला फेकलं तोपर्यंत एक धावाचा अवधी होता आणि एक धाव पूर्ण. एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या टोटल स्कोर कार्डवरती 5 धावा. शेवटचा बॉल असेल हेच आम्हाला नक्की सांगत आहेत आणि तेच अंपायरने सुद्धा सांगितलं. शेवटचा बॉल फेकण्यासाठी तयार गोलंदाज विशाल. ओव्हर पिच बॉल होता. स्ट्रेट ड्राईव्ह केलं. फिल्डर आहेत रमेश आहेत. बॉलला उचलतील फेकतील तोपर्यंत 2 धावाचा कॉल केला रामदासनं. यस 2 धावा सुद्धा मी करू शकतो आणि 2 धावा इथे पूर्ण करत असताना या 2 धावेच्या बरोबरीने धावसंख्या टोटल स्कोर कार्डवरती 7 धावा. एक होता की समाप्त. डिझाय स्ट्राईकवरती अक्षय. फुलटॉस बॉल होता. आडव्या बॅटनं बॉलला पाठवायचा होतं बट तोपर्यंत खूप वेगानं फेकलेला बॉल सरळ इथे इथे एक धाव ॲड होईल. नक्कीच या पहिल्या बॉलवरती इथे एका धाव्याने स्वागत केलं गोलंदाज किशोरचं. एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या 8. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज किशोर. त्याला फाईट करेल. स्ट्राईकवरती अक्षय आणि आता मात्र पीठ येतं. दुसरं षटक घेऊन आलेत आपल्या टीमसाठी अशोक. ओव्हर पिच बॉल. स्ट्रेट ड्राईव्ह केला. फिल्डर आहेत आणि थोडं स्किट झालेत बट त्याच्या आवाकाच्या बाहेर होता. शेवटच्या क्षणाला बॉलला स्टॉप केलं. बॉलला उचलतील फेकतील तोपर्यंत 2 धावांचा अवधी होता आणि 2 धावा पूर्ण. श्रीपत कडाली होते तिथे. खूप सुरेख त्यांच्या माध्यमातून आपण इथे क्षेत्ररक्षण पाहिलं तोपर्यंत इथे 2 धावा पूर्ण. 2 धावेच्या बरोबरीने धावसंख्या टोटल स्कोर कार्डवरती 10 धावा. खूप सुरेख आपण क्षेत्ररक्षण पाहिलं. नक्कीच स्वतः सुद्धा बॉडी बॅलन्स सांभाळत असताना श्रीपत काढलेनं मी तर म्हणेन 2 धावा वाचवल्यात आपल्या टीमसाठी.
ओव्हर पिच बॉल जे संधी इनफिल्डचा बटन बॉलला पाठवलाय डीप कव्हरला. फिल्डर धावतात बॉलच्या मागे, बॉलला उचलले फेकतील तोपर्यंत 2 धावाचा कॉल आणि तिसऱ्या धावेचा सुद्धा कॉल केलाय. आणि इथे नक्कीच इथे अंपायर आम्हाला सांगतील का इथे रनआउट असेल तिसऱ्या धावेवरती. नक्कीच इथे तिसऱ्या धावेवरती इथे रनआउट झालेत आणि फर्स्ट विकेट डाऊन चिखलेल ठाकूरपाडा टीम डीजे. आणि धावा संख्या टोटल स्कोर कार्डवरती 12 धावा. आता तर नवीन खेळाडू मैदानाच्या आत इन झालाय. इनॅक्ट नंबर 3 वरती 1 डाऊनचा खेळाडू अनिकेत. फुलटॉस बॉल होता, मोठा फटका खेळायचा होता, फ्रंट वरती आले होते बट रामदासला बॉल समजला नाही. तुम्हाला बॉल जाईल डॉट. पण म्हणे कमबॅक केलं गोलंदाजानं. नक्कीच इथे अजूनही काही चेंडू शिल्लक असतील, 2 चेंडू बाकी असतील. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवरती किशोर. सफल झालेत. फुलटॉस बॉल आला आणि खूप चांगला टायमिंग जुळलं, बॉलला पाठवलं फायनलीच्या दिशेनं. हा येणारा आणि नो प्लस 4 टोटल 5 धावा. या 5 धावेच्या बरोबरीने धावसंख्या टोटल स्कोर कार्डवरती थँक्यू डीजे. नक्कीच इथे पूर्णपणे भीमा चेंडूचा इथे फायदा उचलला. 5 धावा अंकित केल्या आणि 15 मिळाला यावेळेस चिखलेली टीमला. सफल झाले तर अपील केली बट पूर्णपणे फ्री हिटचा हा चेंडू होता पण फायदा उचलला नाही आहे तोपर्यंत डॉट बॉल. धावसंख्या स्थिर, धावसंख्या स्कोर कार्डवरती 17. नक्कीच आम्हाला लकी सुद्धा सांगतात की शेवटचा बॉल आहे आणि हे अंपायरने सुद्धा सांगितलं बेन स्ट्राईकच्या बॅट्समनला शेवटचा बॉल फेकण्यासाठी तयार. गोलंदाज बॉलिंग मार्कवरती किशोर, त्याला फाईट करेल लेफ्ट हँडेड बॅट्समन रामदास. फ्रंट फुटवरती आले, स्ट्रेट ड्राईव्ह केलं, फिल्डर आलेत, रमेश आलेत, बॉल खाली, बॉलला उचलतील फेकतील तोपर्यंत इथे एका धावेवरती हे 2 खेळाडू समाधान मानतील आणि एका धावेच्या बरोबरीने इथे षटक सुद्धा समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या टोटल स्कोर कार्डवरती 18 डीजे. थँक्यू पंच. नक्कीच चुका मात्र कोणाकडनं सुद्धा होऊ शकतात. नक्कीच आता जागतं उदाहरण ऑफिशियल 2 पंच, मात्र पंचांकडनं सुद्धा चुका झाल्या. नक्कीच शेवटच्या क्षणाला माफी मागितली. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवरती विशाल. ओव्हर पिच बॉल होता, मोठा फटका खेळायचा होता मात्र अतिशय वेगाने फेकलेला बॉल. बॉल जाईल डॉट.
गोलंदाज तयार. सफल झालेत. फ्रंट फुटवरती आलेत. मिडॉनला खूप चांगला पॅकिंग. बॉलला अडवतील. अडवलेत आणि नक्कीच रमेश आलेत बॉलवरती. बॉलला उचलतील फेकतील तोवर तर मैदानाच्या आत 2 धावा आरामात पूर्ण. आणि या 2 धावेच्या बरोबरीने धावा संख्या टोटल स्कोर कार्डवरती 22 धावा. आता मात्र इथे रन्स येतात. मोठे मैदानाच्या आत सेट झालेत रामदास. नक्कीच रामदास सुद्धा खूप चांगला खेळाडू आहे. सातत्याने आपल्या टीमसाठी चांगली बॅटिंग करतात. चांगली गोलंदाजी चांगला क्षेत्ररक्षण साठी फिल्डिंग सध्या करतात रामदास अव्हाटे. सफल झाले होते. अगदी खोलवर टप्प्याचा बॉल होता मात्र रामदासला हा बॉल समजला नाहीये तोपर्यंत डॉट बॉल. धावसंख्या स्थिर. टोटल धावा 22. नक्कीच खूप चांगले गुणलेखक खूप चांगले स्कोरर आम्हाला इथे जोडलेत. लकी माली मॅन फ्रॉम मानकिवली. आता मात्र पूर्णपणे कमबॅक केलं या बोलेच विशालनं. फ्रंट फुटवरती आलेट. मिडॉनला फिल्डर आहे. बॉलला उचलतील बॉलला फेकतील तोपर्यंत एक धाव इथे पूर्ण होईल. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे मैदानाच्या आत. तर गोलंदाज आणि कीपर मात्र इथे थोडेसे फिल्डिंगमध्ये चेंजेस करत असताना अंगा अनिकेत सुद्धा मी तर म्हणेन पहिला चेंडू फेस करतील. आणि शॉर्ट पिच बॉल. बॉलवरती हल्ला दौडलाय. बॉलला पाठवलाय स्क्वेलिकच्या दिशेनं. बॉल जाईल सरळ हवाई सफर A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार डीजे. त्याचे पूर्णपणे गोलंदाजीवरती अभ्यास केला. नॉनस्ट्राईक एंडवरती असून नक्कीच पहिल्याच बॉलवरती त्यांनी खूप चांगला फटका दाखवला. शॉर्ट पिच बॉल होता. बॉलला पोल केलं. नक्कीच पहिल्याची बाउंड्री लाईन सुद्धा क्लिअर. पहिल्याच बॉलवरती 6 धावेने आपला अकाउंट ओपन केलं आणि या 6 धावेच्या बरोबरीने धावा संख्या टोटल स्कोर कार्डवरती 229. लॉस ऑफ 1 विकेट. 29 धावा 1 गडी बाद. आता मात्र शेवटचा बॉल बाकी असेल हे अंपायर सांगत असताना बॅट्समनला पुन्हा एकदा गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवरती विशाल. ओव्हर पिच बॉल. हेलिकॉप्टर स्टाईलला बॉलला खोदून काढलाय. फिल्डर आहेत बॉलवरती आलेत. उचललेले फेकतील तोपर्यंत एक धाव पूर्ण. आणि इथे ओव्हर समाप्त. 3 ओव्हरच्या केल्यानंतर धावा संख्या टोटल स्कोर कार्डवरती 30 धावा डीजे. कार्डवरती 30 धावा. चौथा षटक इथे घेऊन आलेत आपल्या टीमसाठी प्रथमेश आलेत यावेळेस आपल्या टीमसाठी चौथा षटक घेऊन. नाही का माझा क्लासमेट असेल माझा वर्गमित्र प्रथमेश यावेळेस आपल्या टीमसाठी चौथा षटक घेऊन आलेत. आणि आता मात्र ते वॉर्मअप करत असताना कवायत करत असताना यावेळेस गोलंदाज नक्कीच उंच बरा गोलंदाज सातत्याने
आपल्या टीमसाठी चांगली चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतील आता या षटकामध्ये. आणि स्ट्राईकवरती अनिकेत त्याच्या बॅटमधनं एक षटकार आला. आणि नॉन स्ट्राईकवरती रामदास आणि गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज प्रथमेश. उलटाच बॉल होता. सरसेस बॉलला पाठवलाय. फिल्डर आहेत बॉलवरती येतील. बॉलला उचलतील फेकतील तोपर्यंत मैदानाच्या आत 2 धावांचा कॉल केलाय आणि 2 धावा येते. वारच्या वेगानं 2 धावा पूर्ण. आणि इथे अजून एक धाव चोरण्याचा प्रयत्न केला होता मात्र 2 धावावरती दोन्ही फलंदाज समाधान मानतील. 2 धावेच्या बरोबरीने धावा संख्या टोटल स्कोर कार्डवरती 32 धावा. नक्कीच पहिल्याच बॉलवरती 2 धावेने स्वागत केलं गोलंदाज प्रथमेशना. नक्कीच अनिकेत सुद्धा खूप चांगला खेळाडू आहे. पहिल्याच बॉलवरती त्याने षटकार दाखवला. आता मात्र पूर्णपणे या खेळपट्टीचा त्यांना अभ्यास झाला असेल. नक्कीच चांगली खेळी करतील आपल्या टीमसाठी अनिकेत. शॉर्ट पिच बॉल बॉलवरती हल्ला चढवलाय. बॉलला पूल केलाय. पूल होतोय सक्सेसफुल. बॉल जाईल सरळ 7 धावांसाठी. हा येतोय A1 क्वालिटीचा ब्रँड षटकार डीजे. वादळ निर्माण झालं अनिकेत नावाचं. तर हा वादळ कोण थांबवणार? प्रथमेशमध्ये ही क्षमता आहे का? ह्याचं उत्तर काही बॉलमध्ये आपल्याला नक्कीच मिळेल. आता मात्र प्रथमेशवरती हल्ला चढवलाय अनिकेतनं. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवरती प्रथमेश. ओव्हरपिच बॉल बॅच्या रिटर्नमध्ये आलाय. बॉल फिल्डर आहे त्याच्या आवाकाच्या बाहेर. बॉल जाईल सरळ 7 धावांसाठी. पुन्हा एकदा षटकार डीजे. आपला षटकारचे हॅड्रिक मैदानाच्या आत आजच्या दिवसात पूर्ण होईल अनेकाच्या नावावरती. आणि आता मात्र पुन्हा एकदा बॅटच्या रेटरमध्ये आलाय. बाला पाठवलाय लॉंगॉनच्या डोक्यावर. हा येणारा अजून एक दर्जेदार षटकार. धावा संख्या टोटल 50 आणि 50 कंप्लीट होते यावेळेस. आणि मी तर म्हणेन खूप सुरेख फलंदाजी करते अनिकेत ऑन फायर. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवरती प्रथमेश. पुन्हा एकदा स्टँड अँड डिलिव्हर स्टँड अँड डिस्पॅच. बॉलला पाठवलं समालोचन कक्षाला सलामी देताना बॉल जाईल सरळ 6 धावांसाठी. हा येतोय अजून एक षटकार.
तर आमचे बदलापूर वाईस ऑफ बदलापूर त्यांची अशी ओळख आहे. तर महेश दुले सरांचं इथे आगमन होत आहे, तर त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा असतील माझ्याकडनं. नक्कीच आमच्या मॅडी सरांचं इथे आगमन झालं आहे. एक धाव इथे ॲड होईल आणि या एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या स्कोर कार्डवरती 62 धावा. ओव्हर पिच बॉल सर बॉल वाटलं स्ट्रेट ड्राईव्ह केलं, फिल्डर आलेत बॉलवरती, बॉल उचलतील फेकतील तोपर्यंत मैदानाच्या आत 2 धावा आरामात पूर्ण. आणि इथे खराब थ्रो फेकी होते, इथे अजून एक इथे धाव चोरतील बट खराब इथे थ्रो खराब इथे कलेक्शन करतात आणि चुका मैदानाच्या आत ओम कंडेश्वर बोधच्या माध्यमातून. आणि तब्बल मैदानाच्या आत 4 धावा धावल्यात आणि या 4 धाब्याच्या बरोबरीने धावसंख्या टोटल स्कोर कार्डवरती 66 धावा. नक्की तिथे चुका सुधाराव्या लागतील. तर आमच्या व्यासपीठावरती विकासाचे टीमचे कॅप्टन आमच्यासोबत जोडले गेलेत आणि त्यांच्यासोबत महेश दुले सरांचं सुद्धा इथे आगमन झालं आहे. ओव्हर पिच बॉल नक्कीच पंचांकडे अपील झाले आणि इथे मात्र रामदासची खेळी समाप्त. आता मात्र श्रीपत कडालीनं या ओव्हरमध्ये कमबॅक केलं आणि ते दुसरा धक्का लागत असताना 66 या धावसंख्येवरती डीजे. इथे अनेक मात्र पूर्णपणे सेट झालेत मैदानाच्या आत आणि आता मात्र श्रीपत कडाले पूर्णपणे कमबॅक करतात या ओव्हरमध्ये. नाही का रामदास सुद्धा खूप चांगले खेळाडू होते, मात्र रामदासला इथे बाद करण्यामध्ये इथे यश आलंय श्रीपत कडालीला. आता मात्र पुन्हा एकदा श्रीपत तयार, बॉलिंग मार्क होते, त्याला फाईट करेल देवा. ओव्हर पिच बॉल आणि फायनल दिशेने बॉलला पाठवलंय इथे एकदा पूर्ण आणि नक्कीच इथे एका धावेवरती हे 2 फलंदाज समाधान मानतील आणि या एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या टोटल स्कोर कार्डवरती 67 धावा, लॉस ऑफ 2 विकेट. पुन्हा एकदा गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवरती श्रीपत. आता मात्र इथे त्रिफळा उद्ध्वस्त केला श्रीपतनं आणि आता मात्र शेवटच्या क्षणाला इथे अनिकेतला बाद केलं आणि श्रीपतला अजून एक यश मिळेल. आणि आता मात्र 67 धावांवरती हा तिसरा धक्का लागत असताना चिखलोली ठाकूरपाडा टीमला डीजे. सिक्स्टी 67 धावा आतापर्यंत रचल्यात. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. या 2 बॉलवरती अजून 4 ते 5 धावा आल्या तर 70च्या पलीकडे धावसंख्या जाऊ शकते. खुलवटबाचा बॉल होता, बॉलला खोदून काढलेत, स्ट्रेट ड्राईव्ह केलं, रमेश आहेत बॉल खाली, बॉलला उचलले फेकतील तोपर्यंत 2 धावा येते वाराच्या वेगाने पूर्ण. या 2 धाब्याच्या बरोबरीने धावसंख्या टोटल स्कोर कार्डवरती 69 धावा. नक्की तिथे मोठा डोंगर उभा केला या वेळेस चिखलोली ठाकूरपाडा टीमनं. नक्की तिथे खूप चांगली बॅटिंग दाखवली अनिकेतनं, लोगोपाडचे 4 चौकार दाखवले अनिकेतनं. शेवटचा बॉल बाकी आहे मैदानाच्या आत, श्रीपत कडाले बॉलिंग मार्कवर. आता मात्र शेवटच्या बॉलवरती सुद्धा त्रिफळा उद्ध्वस्त आणि आता मात्र शेवट इथे गोड होतं यावेळेस ओम कुंडेश्वर पोचसाठी आणि 69 धावा इथे रचल्यात. 70 धावांचा पाठलाग करावा लागेल या 30 बॉलमध्ये ओम कुंडेश्वर पोच टीमला. ठीक आहे, नक्कीच आपण श्रीपतचा विचार केला, एक अनुभवी खेळाडू ज्याने शेवटच्या षटकामध्ये शेवटच्या क्षणाला येऊन नक्कीच इथे 3 गडी बाद केले आणि 8 धावा खर्च केला. मी तर म्हणेन या
गोलंदाजीमध्ये श्रीपतने मात्र खूप सुरेख गोलंदाजी केली. मी तर म्हणेन श्रीपतसाठी एकदा 2,000 टाळ्या यायला हव्यात. नक्कीच खूप सुरेख गोलंदाजी श्रीपतच्या माध्यमातून. तर जसं दुसरं इनिंग सुरुवात होईल हे आपण ऐकूयात मायक्रोफोनवरती. तर जसं दुसरं सत्र सुरू होईल तर या आपण ऐकूयात जवळी गावचा एक गोड आवाज बड्डे बॉय मॅडी सरांना. थँक्यू. तर यापुढील होणार सामना असेल विकास सीसी मानकुली विपक्ष मुळगाव. तर दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो या आपण नाणेफेकीसाठी. विकास सीसी मानकुली विपक्ष मुळगाव. तर पहिलं सत्र समाप्त झाले. पहिल्या सत्र समाप्तीनंतर चिखलोली ठाकूरपाडा संघाने धावफलकावरती धावा लावल्या त्या 69 धावा आणि 70 धावांचा लक्ष्यता पाठलाग करायचा आहे. ओमकोंडेश्वर बोस टीमला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये विशाल भारती आणि श्रीपद. गोलंदाजी मागवधी पहिले षटक घेऊन येईल गोलंदाज रवी. पॉवर प्लेचं षटक P1चं षटक. तर चला ठाकूरपाडा संघ क्षेत्ररक्षण सजवा फास्ट. तर यापुढील होणारी लढत असेल विकास सीसी मानकिली विपक्ष मुळगाव. तर दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय या पण नाणेफेकीसाठी. पहिलं षटक गोलंदाजी मागवती घेऊन येईल गोलंदाज रवी. सात त्या नंबरची जर्सी प्रदान करून गोलंदाजी मागसाठी सज्ज होईल गोलंदाज रवी. 7 या आकड्याचा जर विचार केला तर भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याचा हा जर्सी नंबर कॅप्टन कूल म्हणून ज्याला संबोधलं जातं. महेंद्रसिंग धोनी याचा हा जर्सी नंबर त्याच नंबरची जर्सी प्रदान करून गोलंदाजीसाठी सज्ज होईल रवी. पंचांचा इशारा येतोय गेम ऑन लेट्स प्ले. पहिला चेंडू बॅक टू दी बॉल. चेंडूला तटवला गेला आहे. वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. थोडेसे फंबल होत आहेत तोपर्यंत या धावा कंप्लीट केल्या जातील. त्या 2 धावा. दोन्ही धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धावा लागतील त्या 2 धावा. 70 या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. सलामीला आलंय विशाल आणि श्रीपाद. विशालमध्ये क्षमता आहे मोठे फटके लगवण्याची. एक व्यावसायिक खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं असा विशाल भारती ओमकोंडेश्वर बोस संघाचा. पुढचा चेंडू इथे माझा मोठा फटका खेळायचा होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. पंचांकडे अपील केलं होतं. आता पंच अपील फेटाळून लावतायत. तोपर्यंत निर्धाव चेंडूची सांगता होईल. धावफलकावरती धावा स्थगित.
धावफलकावरती 2 धावा, एक मोठी धावसंख्या. सकाळच्या सत्रात जर विचार केला तर पहिले 2 सामने लकी लो स्कोरिंग पाहायला मिळाले. या सामन्यात एक हाय स्कोरिंग मॅच नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र धावा चेस होतील की धावा डिफेन्स करेल हा चिखलोली टाकोरपाडा संघ, याचं मात्र उत्तर थोड्याच वेळात आपल्याला मैदानाच्या आतमध्ये मिळेल. पुन्हा एकदा रवी सज्ज होईल गोलंदाजी मार्कवरती. मोठा फटका खेळायचा होता. गुडलेन स्पॉटवरती चेंडू टप्पा पडल्यानंतर सरळ जाऊन विसावतोय एसटी रक्षकाच्या हातामध्ये. इथे जगडून ठेवलं जाते फलंदाज विशालला. विशाल लगातार 2 चेंडू डॉट झालाय. नक्कीच इथे नाणेफेकीसाठी यायचंय विकास सिसी मानकिली विपक्ष मुळगाव. तर मुळगाव संघाच्या कर्णधाराला विनंती करतो या आपण नाणेफेकीसाठी. विकास सिसीचा कर्णधार आमच्यासोबत जॉईन झालाय. पुढचा चेंडू इथे मग दाखवटप्पा चेंडू गलीमधून चेंडू निघून जाईल. चेंडू जाईल सीमा पार 4 धावांसाठी. संघर्षाचा शंखनाद करत असताना आलेला हा विशाल भारतीच्या बॅट मधून पहिला चौकार. तर नाणेफेकीचा कौल केला जातोय. चौकाराच्या सहाय्याने धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धावा लागतील त्या 6 धावा. पहिलं षटक मार्गस्थ आहे गोलंदाज रवीचा. इथे मात्र हल्ला चढवला जाते. आता मात्र फर्स्ट सीट तैनात केली गेली आहे क्षेत्ररक्षक विशालसाठी. फलंदाज विशालसाठी इथे मात्र क्षेत्ररक्षण सजवलंय फर्स्ट स्लिप मध्ये. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळायचा होता. मात्र पंचांकडे अपील केली जाते. अपीलचा जर विचार केला तर अपीलमध्ये उत्साह जास्त आणि आत्मविश्वास कमी पाहायला मिळते. तोपर्यंत आणखीन एक निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. जखडून ठेवलं जाते फलंदाज विशालला. कुठेतरी फुटवर्कचा वापर पाहायला मिळत नाही विशालवरती. मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते. धावफलकावरती धावा स्थगित आहेत. धावफलकावरती धावा झाल्या त्या फक्त आणि फक्त 6 धावा. आमच्यासोबत आमचे ऑफिशियल गुणलेखक लकी देखील जॉईन झालेत आमच्या व्यासपीठावरती. द व्हॉइस ऑफ बदलापूर महेश धुळे सर देखील आमच्यासोबत जॉईंट आहेत. आज त्यांचा वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा असेल. ते मात्र ऑन साईडला चेंडू खेळून काढलाय. मिड विकेटला क्लिअर करून चेंडू जाईल सीमा पार 4 धावांसाठी. विशालच्या बॅट मधून आलेला आणखीन एक दमदार चौकार. दहा धावा समीकरणाचा जर विचार केला तर आणखीन 60 धावांची गरज आहे विजयासाठी. 4 षटकात आणखीन 60 धावा बनवायच्या आहेत. म्हणजे 15.00च्या सरासरीने यापुढे धावा कुठून काढाव्या लागतील. ते म्हणजे ओमकोंडेश्वर बोस संघाला. क्षमता आहे विशाल आणि श्रीपद मध्ये. जर खेळपट्टीवरती नक्कीच चांगला खेळ दाखवला तर इथे मात्र कुठेतरी विजयाच्या वाटेकडे वाटचाल करताना पाहायला मिळेल. तर म्हणजे ओमकोंडेश्वर बोस संघ गोलंदाजी मार्कवरती दुसरं षटक घेऊन येईल गोलंदाज रामदास. दोन्ही संघ एकाच ताकदीचे एकाच कॅलिबरचे पाहायला मिळतात. पिटूचं षटक आता हाताळेल गोलंदाज रामदास. श्रीपद स्ट्रायकेनला. इथे माझा फुलटा चेंडू कवसला चेंडूला खेळून काढलाय. चेंडू जाईल 1 बाउंस सीमा पार 4 धावांसाठी.
लागेल. पंच आम्हाला सांगताय चेंडू स्वैर आहे, अवांतर आहे. अवांतर स्वरूपात एकदा धावफलकावरती ऍड केली जाईल. 15 धावा धावफलकावरती. तर बघा विकास मानकेले आपला निर्णय कळवायचा आहे. तर मग अनसाईडला चेंडू खेळून काढलाय अलॉंग दी कार्पेट. एकदा कंप्लीट. दुसऱ्या धावेचा मानस. 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धावा लागतील त्या 17 धावा. तर विकास मानकुली संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा एक धाडसी निर्णय घेतलाय. आमंत्रित केलंय मुळगाव संघाला क्षेत्ररक्षणासाठी. तर दोन्ही टीम सज्ज राहायचंय. पुढचा चेंडू. इथे मात्र स्विचिटचा फटका खेळायचा होता. पंचांकडे अपील केलं गेलं होतं. ते धाव घ्यायची होती. विशालला मात्र नकार दिलाय श्रीपदने. निर्धाव चेंडूची सांगत होईल. धावफलकावरती धावा लागतील त्या 17 धावा. 17चा खतरा कोणत्या टीमला मिळेल तर मात्र पाहायचंय. शेवटचे 3 चेंडू शिल्लक असतील या षटकातील. इथे मात्र मोठा फटका पाहायला मिळतोय. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत. खूप चांगला झेल कॅरी केला जातोय आणि पहिल्या विकेटचं पतन. पहिला धक्का लागेल तो म्हणजे ओम कोंडेश्वर बोस संघाला. श्रीपद बॅक टू दी पवेलियन. शंकर चांगली कामगिरी आता मात्र शंकरला करावी लागेल. एक पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. धावफलकावरती धावा स्थगित आहे. 17 या आकड्यावरती पहिला गडी बाद झालाय तो म्हणजे ओमकोंडेश्वर बोस संघाचा. श्रीपद. पुढचा चेंडू विशाल भारतीसाठी. स्लो गतीचा चेंडू होता. कव्वसला चेंडू तटवायचा होता. डायरेक्ट हिटचा प्रयत्न देखील इथे केला गेला होता. मात्र सुरक्षित पोहोचलेत पॉपिंग क्रीज मध्ये शंकर. एकने धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धावा लागतील त्या 18 धावा. 70 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना ओमकोंडेश्वर बोस संघ येऊन पोहोचलाय तो म्हणजे 18 या धावसंख्येवरती. शेवटचा चेंडू या षटकातील. हाय स्कोरिंग मॅच नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. फास्ट खेळा चिखलोली ठाकूरपाडा संघ. लो फुलटॉस चेंडू. बॅटची कड. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. शॉर्ट थर्डमॅनला 3 धावा नक्कीच वाचवण्यात यश आले या क्षेत्ररक्षकाला. षटक क्रमांक दुसरं संपुष्टात आलंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या त्या 19 धावा. गोलंदाजी मार्कवरती सेकंड स्पेल मध्ये पाहायला मिळेल गोलंदाज रवी. धावफलकावरती धावा झाल्यात त्या 19 धावा. पहिला चेंडू. मोठा फटका खेळायचा होता मात्र इथे यष्टी रक्षक बीट झालाय.
आणि चेंडू सरळ जाईल तो म्हणजे लॉंग स्टॉप एंडला आणि या बाईकच्या 4 धावा फलकावरती ऍड केल्या जातील. नशिबाची साथ कुठेतरी पाहायला मिळते ती म्हणजे ओम कोंडेश्वर बोस संघाच्या बाजूने. थँक्यू. तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते मैदानाच्या आतमध्ये. तर जायचंय पंकज भोळे आपण तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत. गोलंदाजीच्या शैलीवरती इथे आक्षेप घेतला जातोय. धावफलकावरती धावा झाल्या तर 23 धावा. तिसरं षटक मार्गस्थ आहे गोलंदाज रवीचा. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आपण पाहू शकता पंकज भोले यांना आक्षेप घेतला जातोय गोलंदाजीच्या शैलीवरती. फलंदाजीसाठी सज्ज होईल फलंदाज शंकर. नशिबाचा चौकार नक्कीच प्राप्त झालाय ओमकोंडेश्वर बोस टीमला. इथे मात्र भिरकावून दिलंय चेंडूला लॉंग ऑनच्या डोक्यावरून शंकरच्या बॅट मधून आलेला A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. कोंडेश्वर बोस टीमला पहिल्या सत्रात देखील 2 षटकात पहिल्या सत्रात देखील तशीच फलंदाजी पाहायला मिळाली. 2 षटकात 20 धावा होत्या. या सत्रात 2 षटकात 19 धावा होत्या. आता मात्र तिसऱ्या षटकात हल्ला चढवला जातोय गोलंदाज रवीवरती. पुढचा चेंडू रवीचा. पुन्हा एकदा इथे मात्र EMS आय विल डेफिनेटली फर्निचर बिघडवलं जाते. मोठा हादरा बसेल तो म्हणजे ओम कोंडेश्वर बोस टीमला. शंकर बॅक टू दी पवेलियन. त्या 29 धावा 29 रन ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. पुढचा चेंडू इथे मात्र मोठा फटका खेळायचा होता. मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. पंचांनी चेंडू नो घोषित केलाय. मात्र गोलंदाजच्या शैलीमध्ये आक्षेप घेतला गेला होता आणि पंचांनी चेंडू नो घोषित केलाय. दंडित केलं गेलंय गोलंदाजाला. तर मात्र गोलंदाजाला गोलंदाजी करता येणार नाहीये.
1+1 अशा 2 धावा धावफलकावरती ऍड केल्या जातील. 31 धावा धावफलकावरती. फ्रीडचा चेंडू असेल यापुढील. धावफलकावरती धावा झाल्या त्या 31 धावा. तर नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज पाळा. तर निश्चितच गोलंदाजच्या शैलीवरती आक्षेप आलाय आणि या पूर्ण स्पर्धेत गोलंदाजी करता येणार नाहीये गोलंदाज रवीला. या चेंडूवरती फ्री हिट असेल. बाळा गोलंदाजीसाठी सज्ज होईल. स्ट्रायकिंगला आहे विशाल भारती. उमकोंडेश्वर बोस संघाचा अष्टपैलू खेळाडू. व्यावसायिक खेळ देखील त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतो. सातत्याने चांगली कामगिरी त्याची पाहायला मिळते या विभागामध्ये, बदलापूर विभागामध्ये. ग्रामीण टेनिस क्रिकेट माध्यमातून एक चांगला सितारा निश्चित टेनिस क्रिकेटमध्ये मिळाला आहे. फ्रीटचा चेंडू होता. ऑन साईडला चेंडूला खेळून काढले. कॉर्नर रिजनला क्षेत्ररक्षक आहेत. एकदा कंप्लीट. दुसऱ्या धावेचा मानस आणि इथे फेक ही चांगली होती. धावचीची संधी होती. मात्र कलेक्शन खराब पाहायला मिळते. तोपर्यंत या 2 धावा कंप्लीट केल्या जातील. 2ने धावफलक पुढे सरकते. धावफलकावरती धावा लागतील त्या 33 धावा. 33 रन ऑन स्कोरबोर्ड. पुढचा चेंडू विशाल साठी. इथे मात्र मोठा फटका. मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक जज करतोय आणि ज्या विकेटची गरज होती तो विकेट इथे प्रस्थापित करून देत असताना आपल्या संघासाठी गोलंदाज बाळा विशाल भारती बॅक टू दी पवेलियन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विकास. कमबॅक करून दिले गोलंदाज बाळाने. पुढचा चेंडू. इथे मात्र मोठा फटका. खेळायचा होता. आकोटप्पा चेंडू होता. मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडू सांगत होईल. षटक क्रमांक 3 संपुष्टात येईल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागतील त्या 33 धावा. ड्रिंक्स मैदानाच्या आतमध्ये जाईल. तोपर्यंत आपण ऐकूया डीजेच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत.
संघ 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झालाय. 3 षटका समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्यात त्या 33 धावा. समीकरणाचा जर विचार केला येणारे 12 चेंडू आणि आता मात्र गरज असेल ती म्हणजे 37 धावांची विजयासाठी ओमकोंडेश्वर बोस संघाला. तर चला पंच आपण देखील सांगायचं आहे थांबणं थोडंसं स्पीडअप करायचं आहे. तर 5 षटकांसाठी 25 मिनिटांचा कालावधी असतो. तर गेम ऑन होतोय. ते मात्र 4थ्या षटकातील पहिला चेंडू होता. त्यानंतर डेट चेंडू घोषित केलाय पंचांनी. धावफलकावरती धावा स्थगित आहेत 33 धावा. धावफलकावरती स्ट्रायकरला फलंदाज आहे विकास. यापुढील एक बिग फाईट मॅच आपण पाहाल विकास सीसी मानखिली विपक्ष मुळगाव. पुढचा चेंडू इथे माझा मोठा फटका खेळायचा होता. दिशा पाहावी लागेल. पंच आम्हाला सांगतायत चेंडू सोयीर आहे अवंतर आहे. अवंतर स्वरूपात एक धाव धावफलकावरती ऍड केली जाईल. एकने धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धावा लागतील त्या 34 धावा. अजूनही 36 धावांची गरज आहे विजयासाठी. 12 चेंडू आणि 36 धावांची गरज विजयासाठी. तर लक्ष खूप मोठं आहे. आव्हान देखील खूप मोठं आहे. ते मात्र तेच आव्हान आणखीन एक निर्धाव चेंडू स्वैर चेंडू पाहायला मिळतोय. तो म्हणजे गोलंदाज अक्षयच्या माध्यमातून धावफलकाला 1 ने आकारेल. धावफलकावरती धावा लागतील त्या 35 धावा. आणखीन 35 धावांची गरज आहे विजयासाठी. 12 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे. समीकरण खूप मोठं आहे. आव्हान खूप मोठं आहे. इथे मात्र गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळतंय. स्लो गतीचा चेंडू हाताळलाय गोलंदाज अक्षयने आणि लेग बाईटच्या स्वरूपात एक धाव धावफलकावरती ऍड केली जाईल. एकने धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धावा लागतील त्या 36 धावा. 36 रन ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. 2 चेंडू स्वैर हाताळले त्यानंतर कमबॅक केले अक्षयने. आता मात्र अक्षयला लाईन सापडते गोलंदाजीसाठी. स्लो गतीचा चेंडू हाताळला होता विकाससाठी. स्ट्रायकिंगला फलंदाज आहे अनंता हंबीर. चेंडू मोठा फटका मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक जज करतोय. झेलची संधी आणि आणखीन एक धक्का लागेल तो म्हणजे ओमकोंडेश्वर बोस टीमला. अनंता बॅक टू दी पवेलियन. पुढचा चेंडू इथे मात्र मोठा फटका खेळायचा होता. मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. आणखीन एक निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी आता मात्र अक्षयच्या माध्यमातून पाहायला मिळते. एक गडी बाद केलाय अक्षयने. नक्कीच गोलंदाजी करत असताना नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये किशोर. स्ट्रायकिंगला विकास आहे. जखडून ठेवलं जाते पूर्णपणे या फलंदाजांना. जखडून ठेवलं जाते ते म्हणजे ओमकोंडेश्वर बोस टीमला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा दिशा पाहावी लागेल. पंच धर्मेंद्र वर्मा सर आम्हाला सांगतायत चेंडू स्वैर आहे. अवंत स्वरूपात एकने धावफलक पुढे सरकेल. 37 धावा धावफलकावरती या षटकामध्ये आतापर्यंत 3 चेंडू स्वैर आलेत गोलंदाज अक्षयचे. पुढचा चेंडू अक्षयचा. पुन्हा एकदा स्लो गतीचा चेंडू. इथे मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू तटवायचा होता. अलॉंग दी कार्पेट चेंडूला खेळून काढायचं होतं. हलक्या हाताने चेंडू खेळून काढलाय. एक धाव कंप्लीट केली जाईल. एकने धावफलक पुढे सरकते. धावफलकावरती धावा लागतील त्या 38 धावा. लक्ष खूप मोठं होतं. 70 धावांचा लक्षाचा पाठलाग करायचा होता. 38 धावा आतापर्यंत धावफलकावरती लावल्या गेल्या. 4थं षटक आहे. अकोटप्प्या चेंडू मिड विकेटला चेंडूला खेळून काढले. खूप मोठा गॅप आहे. चेंडू जाईल सीमा पार 4 धावांसाठी. धावफलकावरती शेवटचा चेंडू असेल या षटकातील. थोडासा फास्ट खेळा.
चिखलोली ठाकूरपाडा संघ. स्ट्राईकला फलंदाज आहे किशोर. किशोरच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळाला आहे पहिल्या चेंडूवरती. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका पाहायला मिळतोय मिड विकेटच्या डोक्यावरून. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. 7 धावांसाठी किशोरच्या बॅटमधून आलेला हा दमदार षटकार. वरती धावा झाल्या त्या 48 धावा. समीकरणाचा जर विचार केला येणारे 6 चेंडू आणि गरज असेल विजयासाठी 22 धावांची. किशोरच्या बॅट मधून दसका दम पाहायला मिळालाय. मागच्या षटकामध्ये क्षमता आहे किशोरमध्ये मोठे फटके लगावण्याची. तर किशोरला स्ट्राईक मिळाली नक्कीच कुठेतरी सामना जवळ येऊन टेपेल तर म्हणजे ओमकोंडेश्वर बोस संघाच्या बाजूने. स्ट्राईक एनला आहेत विकास ज्याने आतापर्यंत 3 चेंडू हाताळलेत आणि एकच धाव त्याच्या बॅट मधून पाहायला मिळते. गोलंदाजी मार्क होती. शेवटचं षटक घेऊन येईल गोलंदाज अनिकेत. विश्वास दाखवलाय अनिकेत वरती कारण लक्ष मोठा आहे. 70 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 6 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे विजयासाठी ओमकोंडेश्वर बोस टीमला. पहिला चेंडू क्रिकेटचा ब्रह्मास्त्राचा वापर. यू मिस आय विल डेफिनेटली. फर्निचर बिघडवलं जाते फलंदाज विकास आणि इथे मात्र आणखीन एक धक्का लागेल तो म्हणजे ओमकोंडेश्वर बोस टीमला. विजयासाठी ओमकोंडेश्वर बोस टीमला नक्कीच प्रथमेशने कुठेतरी महागडं षटक हाताळलं 31 धावांचं आणि त्याच धावा आता मात्र कुठेतरी महाग ठरतात त्या म्हणजे ओमकोंडेश्वर बोस टीमला. पुढचा चेंडू इथे मात्र भिरकावून दिलाय चेंडूला. चेंडू जाईल सीमा पार. 6 धावांसाठी प्रथमेशच्या बॅट मधून आलेला षटकार. 9+6 अशा 7 धावा धावफलकावरती ऍड केल्या जातील. थँक्यू. 55 धावा धावफलकावरती. समीकरण आता मात्र बदलत आहे. येणारे 5 चेंडू आणि गरज असेल विजयासाठी ती म्हणजे 15 धावांची. ज्या धावा गोलंदाजीमध्ये खर्च केल्या त्याच धावा इथे कुठून काढाव्या लागतील फलंदाज प्रथमेशला. पुढचा चेंडू इथे मात्र फ्रीटचा चेंडू होता. इथे मात्र विकेट कुठेतरी सॅक्रिफाईस करावी लागते प्रथमेशला. काम मात्र आपलं चांगलं करून गेलंय. षटकार लगावलाय आल्या प्रथमेशने. धावफलकावरती धावा स्थगित. धावफलकावरती धावा झाल्या त्या 55 धावा. आमच्या समालोचन कक्षामध्ये बाईकची चावी सापडली आहे. कोणाची असेल तर ती घेऊन जायची आहे. नॉन स्ट्राईक एनला आहे किशोर
त्याच्या बॅटमधून दम पाहायला मिळतोय. 4 चेंडू आणि 15 धावांची गरज विजयासाठी. ते मात्र लो फुलटा चेंडू ऑन साईडला चेंडू तर खेळून काढलाय. लकाव करून रिझनला क्षेत्ररक्षक आहेत. फंबल होत आहे. 2 धावा कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2च धावांवरती समाधान मानावं लागेल, ते म्हणजे किशोर आणि रोहितला. 2ने धावफलक पुढे सरकते. धावफलकावरती धावा लागतील त्या. 57 धावा, 57 रन ऑन स्कोरबोर्ड. 3 चेंडू आणि 13 धावांची गरज. या चेंडूवरती मोठा फटका आला तर नक्कीच सामन्याचं चित्र कुठेतरी वेगळं पाहायला मिळेल. आणि पंच सांगतायत चेंडू स्वैर आहे, अवांतर आहे. अवांतर स्वरूपात एक धाव धावफलकावरती ऍड केली जाईल. 58 धावा धावफलकावरती लागतील. समीकरण बदलेल. येणारे 3 चेंडू आणि आता मात्र 12 धावांची गरज असेल ओम कोंडेश्वर बोस टीमला. या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग आणि इथे मात्र मिस टाइम आहे. झेलची संधी आणि झेल कॅरी केला जातोय. ज्या विकेटची गरज होती तो विकेट इथे प्रस्थापित करून देतोय आणि परतावं लागेल ते म्हणजे किशोरला तंबूच्या आश्रयाला. तर नक्कीच मॅच खूप चांगली पाहायला मिळेल. तर कित्येक वेळेस 2 चेंडूवरती 12 धावा होताना पाहिल्यात आणि ते मात्र एखादा चमत्कार नक्कीच सामन्याचं चित्र पालटू शकेल. एखादा खराब चेंडू आणि त्या चेंडूवरतीचा चौका षटकार आला तर सामन्याचं चित्र नक्कीच वेगळं पाहायला मिळेल. स्ट्राईक एंडला फलंदाज आहे रोहित, नॉन स्ट्राईक एंडला विजय. गोलंदाजीसाठी अनिकेत सज्ज होईल. 2 चेंडू आणि 12 धावांची गरज. इथे मात्र चेंडू खूप चांगला होता. लोंगदी कार्पेट चेंडूला खेळून काढले आणि सामना इथे कुठेतरी खुला झालाय, तो म्हणजे चिखलोली ठाकूरपाडा संघाच्या बाजूने. फक्त आणि फक्त आता औपचारिकता बॅलन्स असेल या सामन्यामध्ये. शेवटचा चेंडू आणि इथे मात्र सामना जिंकलाय तो म्हणजे चिखलोली ठाकूरपाडा टीमने.